लातूरमध्ये प्रचाराचा शहराचा पाणी प्रश्न केंद्रस्थानी, पाणी प्रश्नावरून काँग्रेस भाजप आमने सामने। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानासाठी भरपगाराची कामगारांना मिळणार सुट्टी, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या 62 वर, केंद्रांवर 20 ते 25 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आणि रोड शो, सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडेच लक्ष आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ, मंत्री गिरीश महाजनांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न। मुंबईत ठाकरेंच्या सेनेला 45 जागा मिळणार, मुंबईत मनसेला 20 जागा मिळतील, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं भाकीत। सांगली शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, निवडणुकीत हल्ला करण्यात आल्याचा शिवसेनेवर आरोप। नाशिक पालिका प्रशासन मतदानासाठी सज्ज, मतदानासाठी शहरात 1568 मतदान केंद्र सज्जता प्रक्रियेसाठी 30 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तैनात। जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल, अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत कारवाई करण्याची मागणी। इचलकरंजी महापालिका निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी 4 गुन्हा, भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह 3 अपक्षांवर गुन्हा दाखल। राज्यातील महापालिका भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत, तर माजी मंत्री जयंत पाटील यांचं विधान। पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, अजित पवारांचे पुण्यात एकूण 3 रोड शो। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप, हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप। हेमांगी वरळीकर ठाकरे सेना प्रभाग क्रमांक 193 उमेदवार। मुंबईत सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळ संशयित पैसे वाटप करणारी कार पकडले, दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कार पकडले, तर चालकाकडून एकूण 40,000ची रक्कम हस्तगत। वसई विरार पालिका निवडणुकीसाठी आमदार मैथिली ठाकूर मैदानात, मैथिली ठाकूर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस दुचाकी चालवत करणार रोड शो, इतवारी परिसरात रोड शो आयोजित। राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेटबरोबर पैसे दिल्याचे व्हिडिओ समोर, दररोज विविध पद्धतीने असे व्हिडिओ समोर येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय। ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी उमेदवारांच्या प्रचारावर आक्षेप घेतलाय। प्रचाराची वेळ संपल्यानंतर देखील प्रचार कसा काय करू शकतो, सवाल उपस्थित। सत्तेसाठी एमआयएमच्या पाया पडणारे भाजपवाले चोर, विजय वडेट्टीवारांचा चंद्रपुरात प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्र प्रचार रॅली, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ज्युनियर ठाकरे बंधूंची भायखळा, माहीम, वरळी, शिवडी परिसरात प्रचार रॅली। महापालिका निवडणुकीसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात, संध्याकाळी 5:30 वाजता सर्व प्रचाराच्या तोफा थंडावणार। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रचार सभा, तर नागपुरात बाईक रॅली आयोजित, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार रॅली निघणार। चंद्रपुरात काँग्रेसतर्फे आज उमेदवारांच्या प्रचाराकरता रोड शो, काँग्रेसच्या प्रचारासाठी नृत्यांगना गौतमी पाटीलचा रोड शो। लाडकी बहीण योजनेला निवडणूक आयोगाचा ब्रेक, योजनेचा लाभ देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर, उमेदवारांच्या प्रचार फेरीमध्ये राहणार उपस्थित। निवडणुकीच्या मतदानासाठी नागपूर पालिका प्रशासन सज्ज, शहरात एकूण 3004 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार, 321 केंद्र संवेदनशील घोषित। धार्मिक भाषिक वक्तव्य हा आचारसंहितेचा भंग, राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांकडून मागवला अहवाल, तर राज्य निवडणूक आयोग खरंच कारवाई करणार का याकडे लक्ष। मुंबई पालिकेसाठी 334 मुस्लिम उमेदवार रिंगणात, एमआयएम, सपा आणि राष्ट्रवादीकडून सर्वाधिक मुस्लिम उमेदवार मैदानात। मुख्यमंत्र्यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात निवडणूक लढावी, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना मराठीबाबत आस्था नाही, तुम्हाला मुंबई म्हणावंच लागेल, भाजपा आमदार अण्णामलाईंची बाजू कशी घेऊ शकतात, खासदार संजय राऊतांचा सवाल। मिमिक्री सर्वांना जमत नाही, ज्यांना जमतं ते मिमिक्री करतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विल्सन जिमखान्याचं जैन जिमखाना नामकरण, जिमखाना विकत घेतला जातो हा पैशांचा माज, लोढा यांच्या दबावामुळे जिमखाना जैन समाजाला दिला, संजय राऊतांचा हल्लाबोल। मनपा निवडणुकीसंदर्भात भूषण गगराणी यांनी राजकीय पक्षप्रतिनिधींसोबत बैठक घेतली, बैठकीत संदेश कोंडविलकर उपस्थित। संतोष दुरी आणि संदीप देशपांडे एकत्र, शिवाजी पार्क मैत्री कट्ट्यावर मित्राच्या वाढदिवसासाठी एकत्र। भाजपने अमरावतीत राणा दाम्पत्याला घेरलं, उगाच आमच्या नादी लागू नका, अनिल बोंडेंनंतर नितेश राणेंचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल। भाजप रामाचं नाव घेतात, काम रावणासारखं करतात, बच्चू कडू यांची भाजपवर सडकून टीका। नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी जाहीर, विभागात 1,59,925 पदवीधर मतदारांची नोंद। मुख्यमंत्री फडणवीसांनी लावले राज ठाकरेंचे जुने व्हिडिओ, ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करतानाचा व्हिडिओ, कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होणार नाही, मराठी माणसाचं नव्हे तुमचं अस्तित्व पण आलंय, फडणवीसांचं वक्तव्य।
गौतम अदानींवर बोललो तर मिरच्या झुंबल्या. गौतम अदानी माझ्या घरी येऊन गेलेत म्हणून अदानींची पापं झाकायची का मी? महाराष्ट्रावर संकट आल्यास दोस्ती पाहणार नाही, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती. भाजपचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. सरकारमध्ये नक्की काय सुरू आहे तेच कळत नाहीये. सत्ताधाऱ्यांनी पैशाचा बाजार मांडलाय, राज ठाकरेंचं वक्तव्य. सिल्लोड आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत आमसभेचं आयोजन. यावेळी पंचायत समितीच्या आवारात तालुक्यातील त्रस्त नागरिकांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये 24 कोटी 90 लाख रुपयांचा जामीन अर्ज फेटाळला. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 18 अधिकाऱ्यांचा जामीन फेटाळलाय. यवतमाळमध्ये लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. पूस नदीवरील पुलावर मजबूत कठडे बसवले. पुलाच्या दुरवस्थेबाबतच्या बातमीची दखल. गडचिरोलीत गुलाबी थंडीत रंगला कबड्डीचा थरार. कबड्डी सामन्याचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते उद्घाटन. छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या नगरसेवकासाठी स्मार्ट सभागृह. 135 सदस्यांच्या सभागृहाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात. नव्या नगरसेवकांसाठी 6 कोटीत स्मार्ट सभागृह सज्ज. वाशिममध्ये शंभूशेष महाराज संस्थान ते 52वा यात्रा महोत्सव. यात्रा महोत्सवानिमित्त पंचक्रोशीसह परिसरातील हजारो भाविकांनी घेतलंय दर्शन. पंढरपुरात भोगी सणानिमित्त रुक्मिणी मातेस अलंकार परिधान. रुक्मिणी मातेला विविध पारंपरिक आणि ऐतिहासिक अलंकार परिधान. गडचिरोलीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ. सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक ग्रंथालय आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारणीचं काम सुरू आहे. कोल्हापुरात शिवभोजन केंद्र चालक आक्रमक. एक दिवसीय बंद पुकारून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. 8 महिन्यांपासून 4.5 कोटीचं अनुदान थकीत असल्याचा आरोप. सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वर यात्रेत रांगोळ्या काढण्याची परंपरा. रांगोळ्या साकारण्यासाठी जवळपास 1000 किलो रंग आणि 50 पोते रांगोळीचा वापर आहे. सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांच्या आज अक्षता सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित. परत्यात मांजाच्या विक्री आणि वापरावर कठोर कारवाईचे आदेश. विक्री करणाऱ्यांना 2.5 लाख रुपये दंड तसंच गुन्हा दाखल होणार. पश्चिम रेल्वेवर कांदिवली बोरिवली दरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. 6व्या मार्गाच्या कामासाठी ब्लॉक. विल्सन जिमखान्याचं जैन जिमखाना असं नामांतरण. विल्सन जिमखान्याचा अधिकार जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनकडे दिल्यानंतर निर्णय. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण. गौरीचे पती अनंत गर्जेचा जामिनासाठी अर्ज. न्यायालयात सुनावणी पार. 19 तारखेला पुन्हा सुनावणी. सिंधुदुर्गातील फोंडा घाट रस्ता काही काळ अवजड वाहनांसाठी बंद. 15 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत रस्ता बंद. तर वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. रत्नागिरीत महावितरणाच्या स्मार्ट मीटर विरोधात लांजात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. लोकांची तक्रार असताना देखील मीटर बदलण्याचा घाट घालत असल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.